हाय नमस्कार, स्वागत आहे अपर्णा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? तर आज मी बनवणार आहे इडली सांबार. आणि इकडे घेतली आहे मी तांदूळ आणि डाळ आणि चांगले 4-5 पाण्यानं धुवून टाकले आणि मग त्याला मिक्सरमध्ये पिसायसाठी घेतले. तर चला बघूया सांबार. इथे ठेवला आहे आता इडली स्पॉटमध्ये. आता पाणी येतं इथे आणि याच्यात टाकूया हे जे खराब नाही झालं पाहिजे म्हणून निंबू टाकूया. हे बघा निंबू कापले, निंबू टाकले हे. मी मीठ आणि थोडं इनो टाकून घेतलं आहे. सोडा नाही आहे त्यामुळे मी इनो टाकून घेतला आहे. आता याला चांगलं मी अशी थोडं हे टाकून टाकते म्हणजे जेणेकरून चांगले फुसफुशीत झाले पाहिजे. मी तेल लावलं आहे आणि आता हे टाकते आहे थोडं थोडं जे बघा. आणि हे जे आहे आता आपण याच्यामध्ये ठेवूया. आता दुसऱ्याला पण आता याला पण तेल लावून घेऊ. चला आता भेटूया थोड्याच वेळात. इथे मी आता सगळे पॉटमध्ये टाकून दिले आहे. आता थोड्याच वेळात बघू हे पूर्ण झाल्यावर इडली त्याला झाकून देऊ. आणि ते पण बनवत आहे मी चुलीवर बघा. तर चला या भेटूया थोड्याच वेळात. मी इकडे घेतलं आहे डाळ भाजी म्हणजे इडली सोबत खायसाठी. हे जे मटेरियल आहे कोथिंबीर आहे, टमॅटो, इकडे गोबी आहे फुलगोबी आणि ही आलू. का बरं इतकाले मोठे कापले बनत असेल तर हे मिक्सर कुकरमध्ये होऊन जातात त्यामुळे असे मी कापले. पालक, हे पालक हे सगळं साहित्य मी आणि हे डाळ इथे मी ह्या डाळमध्ये हे सगळं टाकणार आहे आणि मग दाखवते तुम्हाला झाल्यावर पूर्ण रेसिपी. तर चला भेटूया थोड्याच वेळात. आपण जे मग आणि डाळ पालक जे शिजवली होती इथे आहे हे आणि इथे गरम इथे टाकूया. आता आपल्या इकडे झाले आहे हे तयार. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांनी ब्लॉगला जास्तीत जास्त सपोर्ट करा. लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला. इकडे इडली, इकडे आपला तयार झाला आहे डाळ पालक आणि इकडे आहे इडली. आता चालला भेटूया. सर्वांनी ब्लॉगला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि इडली आणि डाळ पालक खायला या सर्वांनी. चला बाय बाय. आणि ब्लॉगला एन्जॉय करा. सर्वात जास्तीत जास्त सपोर्ट करा. चला बाय 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 बाय. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.